उपराजधानी नागपुर सहित राज्य में ड्रग्स एक बड़ी समस्या बनकर उभरी है। ड्रग्स की बिक्री पर अंकुश लगाने को लेकर पुलिस लगातार कार्रवाई करने में लगा रही है। इसी बीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ड्रग्स स्मगलरों के खिलाफ कड़ी कार्रवाई करने का ऐलान किया है। बुधवार को विधान परिषद में प्रश्नकाल के दौरान जवाब देते हुए कहा मुख्यमंत्री ने कि अपराधियों के खिलाफ अब मकोका के तहत मामला दर्ज किया जाएगा। इसको लेकर हम संबंधित कानून में बदलाव कर रहे हैं। मुख्यमंत्री ने इस सत्र में संशोधन को पेश करने की बात कही है। यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। या सभागृहामध्ये अनेक वेळा या संदर्भात काही चर्चा झालेल्या आहेत आणि सभागृहाचा जो सेन्स आहे त्या अनुषंगाने राज्य सरकारने कारवाई केली आहे। पहिल्यांदा तर त्यांनी जो प्रश्न विचारला की एनडीपीएसच्या अंतर्गत या लोकांवर आपण कारवाई करतो, मग ते बेल घेतात आणि पुन्हा कारवाई करतात आणि म्हणून यांच्यावर मकोका लावता येईल का, तर आपण तो निर्णय आता घेतलेला आहे। आपल्या कायद्यामध्ये बदल करून आपण यांना संघटित गुन्हेगारीखाली मकोकाखाली अटक करता येईल या प्रकारचं अमेंडमेंट याच अधिवेशनात आणतो आहोत। या अधिवेशनामध्ये आपण ते अमेंडमेंट करून निश्चितपणे यांना त्या अंतर्गत आपण कारवाई करू। दुसरा प्रश्न जो सन्माननीय सदस्यांनी विचारला, तर मागच्या अधिवेशनामध्ये मी टास्क फोर्सची घोषणा केली होती। मला सांगता याचं समाधान आहे की हा टास्क फोर्स पूर्णपणे कार्यान्वित झालेला आहे। आतापर्यंत आपल्याकडे एनडीपीएसच्या संदर्भातलं युनिट हे फक्त काही ठिकाणी जिल्हा स्तरावर होतं, काही ठिकाणी त्याच्यापेक्षा वरच्या स्तरावर होतं, पण आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्रपणे एनडीपीएसचं युनिट आपण तयार केलेलं आहे। त्याला अधिकारी आणि अंमलदार हे दिलेले आहेत आणि त्याची कारवाई आपण सुरू केलेली आहे। जिल्हा स्तरावर देखील कोऑर्डिनेशन कमिटी आपण सुरू केलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण कारवाई केली आणि याच्यामध्ये केंद्र सरकारने देखील पूर्वीच्या काळात याचं ज्युरिस्डिक्शनचा प्रॉब्लेम यायचा, एका जिल्ह्यामध्ये किंवा एका राज्यात अशा प्रकारचा गुन्हा करून दुसऱ्या राज्यामध्ये ते चालले जायचे, तर आता सगळ्या राज्यांची कोऑर्डिनेशन कमिटी तयार झालेली आहे। सगळी राज्य इंटेलिजन्स शेअरिंग करतायत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात ही कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण एक त्यामुळे टास्क फोर्सचा मुद्दा देखील आता निघालेला आहे। आपण मुद्दा मांडला फास्ट ट्रॅक कोर्टाचा, तर जरूर या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाला विनंती करण्यात येईल। पण मला हे सांगितलं पाहिजे की आता आपल्या महिलांवरच्या गुन्ह्याचे देखील जे फास्ट ट्रॅक कोर्ट्स आहेत या संदर्भात त्यातले अनेक कोर्ट रिटायर झाल्यानंतर अजून ती भरण्याची कारवाई झाली नाही, म्हणून मी परवा स्वतः माननीय चीफ जस्टिस साहेबांना सांगितलं, कारण ती कारवाई कोर्टाला हायकोर्ट करते। त्यांनी मला या प्रश्नाचं उत्तर होईपर्यंत वाढवण्यात येत आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण आता त्यांना जशी ती विनंती केली आहे तशी ही पण विनंती त्यांना आपण करू की किमान काही एका लेवलच्या वरच्या ज्या केसेस आहेत त्या केसेस करता तरी त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट आपल्याला माननीय उच्च न्यायालयाने दिलं पाहिजे। आणि व्यसनमुक्ती केंद्राच्या संदर्भात आपण जो मुद्दा मांडलेला आहे तो महत्वाचा आहे। आज आपल्याकडे क्वालिटी व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे जे आहे ते वाईट आहे तसं नाही आहे, पण संख्या कमी आहे। त्यामुळे ज्या क्वांटिटी आणि क्वालिटीची व्यसनमुक्ती केंद्र असली पाहिजेत ती आपल्याकडे नाहीत। त्यामुळे त्या संदर्भात निश्चितपणे एक धोरण तयार करून अशा प्रकारची योग्य ट्रीटमेंट देणारी आपली केंद्र कशी तयार करता येतील याचा प्रयत्न केला जाईल।